स्वामी समर्थ. आता घरातील समस्या, तुमच्या घरात खूप समस्या उद्भवत आहेत, घरामध्ये शांती नाही आहे, खूप कटकट आहे, तर त्या समस्या निवारणासाठी खास मी तुम्हाला स्वामी मंत्र सांगते. तर स्वामींचा जो आपला मुख्य मंत्र आहे तो तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर हा मंत्र घरातील कलह, ताण, तणाव, नकारात्मकता जी असते त्याच्यासाठी अत्यंत प्रभावशाली असतो, अतिशय उत्तम असतो. आता शांतता व सौख्यासाठी जो काही मंत्र आहे आपला तो ओम नमः श्री स्वामी समर्थाय नमः. आता याने घरात शांती, प्रेम, एकोपा हे वाढतं. तर अडथळे आणि संकट येत आहेत, तर त्याचा निवारण मंत्र काय आहे? तर त्याचा निवारण मंत्र हा आहे की ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. आता वारंवार येणाऱ्या अडचणी, तुमच्या कामात येणारे अडथळे, आर्थिक तणाव यावर हे उत्तम मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्ही कधीही करू शकता, म्हणजे दिवसभरात तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ देवासमोर बसून ह्या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता. पण सगळ्यात जो मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणतो आपण, सकाळची वेळ जी असते ती अतिशय उत्तम असते कोणत्याही वाचनासाठी, कोणत्याही व्रत संकल्पासाठी म्हणा किंवा कोणत्याही जपासाठी. तुम्हाला ध्यान करायचं आहे, स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे, तर जो ब्रह्ममुहूर्त असतो तो अतिशय उत्तम असतो. आणि सकाळी 6 ते 7 किंवा संध्याकाळी 7 ते 8 या वेळात जरी तुम्ही केलं तरी चालेल. मग आता त्याच्यात तयारी काय करायची आहे त्याच्यासाठी, तर तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो घरातील ईशान्य दिशेला ठेवायचा आहे, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती आणि धूप लावायची आहे, कापराची वडी जाळली तर अतिशय उत्तम. आता जपसंख्या काय, तर मुख्य मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणायचे तुम्हाला. शांतता मंत्र जो आहे तो 108 वेळा म्हणायचा आहे आणि संकट निवारण मंत्र आहे तो 27 वेळा म्हणायचा आहे. आणि तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही मनातल्या मनात सुद्धा मोजू शकता आणि म्हणू शकता. माळेमध्ये 108 मणी असतात, त्याच्यामुळे शांतता मंत्र 108 वेळा मी सांगितला, तुम्ही एक माळ जपायची आहे. तर वेळ कमी असेल तर फक्त पहिला मंत्र 21 वेळा म्हटला तरी चालतो. पण महत्वाची गोष्ट, तुम्हाला वेळ काढावा लागेल. या गोष्टीसाठी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही जेवढा वेळ काढाल तेवढी तुमच्यावरती कृपादृष्टी जास्त राहणार आहे. आणि या गोष्टीमध्ये संकल्प अत्यंत महत्वाचा असतो. मनामध्ये डोळे बंद करायचे आहेत आणि शांतपणे म्हणायचे, श्री स्वामी समर्थ, माझ्या घरातील सर्व समस्या, कलह व नकारात्मकता शक्ती दूर करून घरात सुख शांती नांदो. तुमचं जे पण काही असेल, तुम्हाला जे पण काही वाटत असेल ते तुम्ही स्वामी चरणी म्हणायचे, स्वामींना बोलून दाखवायचे, मनातल्या मनात म्हणायचे. आणि आता विशेष उपाय काय